या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक आवाज ऐकतो, जो की पुणे शहरातील गोपाळ नाईक बाखरे सावकार यांचा असतो. हे आपल्याला सांगतात की 18वे शतक हा पेशवाईचा सुवर्ण काळ होता, कारण याच काळात कला, विद्वत्ता व संस्कृती मुक्तपणे बहरास येत होती. आणि ही कथा याच काळातील एका स्वाभिमानी मराठी नर्तिकीची आहे, जिचं नाव फुलवंती. फुलवंती अशी कलाकार आहे जिच्या कलेचं सर्व लोक कौतुक करतात, आणि यामुळेच ती सर्व हिंदुस्थानात मानाच्या सुपाऱ्या गाजवत होती. व पुण्याहून तिच्यासाठी मानाची सुपारी घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं. आता फुलवंतीसाठी सुपारी घेऊन जाण्याची जबाबदारी गोपाळ नाईक यांच्याकडे कशी आली हे दाखवण्यासाठी सीन काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये शिफ्ट होतो, जिथे आपण पाहतो की गोपाळ नाईक यांच्या मुलीच्या लग्नाची सुपारी फुटलेली असते. जिथे मुलाचे वडील, ज्यांचं नाव मानकर असतं, ते गोपाळ नाईकांना म्हणतात की त्यांना हुंड्यामध्ये पैसे, दागदागिने काहीही नको. त्या बदल्यात ज्या दिवशी लग्न असेल त्या रात्री यांच्या गावात फुलवंतीचा नाच झाला पाहिजे, कारण यांच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे की एकदा तरी त्यांना फुलवंतीचा नाच पाहायचाच आहे. आता गोपाळ नाईकांना माहीत असतं की फुलवंतीला शोधणं खूप कठीण आहे, कारण वारंवार फुलवंती तिचं नाचगाणं वेगवेगळ्या गावात सादर करत असल्यामुळे ते एका गावात कधी थांबतच नाही. पण मुलाच्या वडिलांना तर गोपाळ नाईकांनी शब्द दिलेला असतो, त्यामुळे त्यांना आता फुलवंतीला पुण्यात घेऊन यावंच लागणार असतं. तसेच दुसरीकडे आपण दिल्लीतील मुघल बादशाचा दरबार पाहतो, जिथे बादशाह व दरबारी फुलवंतीची वाट पाहत असतात, कारण आता इथे फुलवंती तिचं नृत्य सादर करणार असते. तसेच बराच वेळ वाट पाहिल्यानंतर इथे फुलवंती येते आणि बादशाहसमोर तिचं नाचगाणं सादर करते, जे सर्व आपण फुलवंती गाण्यात पाहतो. आता फुलवंतीचं नृत्य इतकं छान असतं की बादशाह तिला बक्षीस म्हणून 10 गाव देतो. सोबतच तो म्हणतो की इथून पुढे फुलवंती फक्त त्याच्या दरबारातच तिची कला सादर करेल. आता फुलवंतीला समजतं की जर तिने बादशाहचं बक्षीस स्वीकारलं तर ती बादशाहची एक प्रकारे गुलाम बनून राहील, आणि तिला तिच्या मनाप्रमाणे हव्या त्या ठिकाणी तिची कला सादर करता येणार नाही, ज्यामुळे फुलवंती बादशाहने दिलेलं बक्षीस नाकारते. आता यामुळे बादशाहला थोडा राग येतो, पण बादशाहला देखील समजलेलं असतं की फुलवंती एक कलाकार आहे आणि तिला तिच्या इच्छेनुसार तिची कला हव्या त्या ठिकाणी सादर करण्याची मुभा असावी. त्यामुळे बादशाह त्यांचा निर्णय मागे घेतात आणि त्या बदल्यात हे जाहीर करतात की आजपासून फुलवंती हिंदुस्थानमध्ये जिथे कुठे जाईल तिथे मुघल सल्तनतची खास पाहुणी म्हणून जाईल. तसेच ते फुलवंतीसाठी शाही मयानेचा बंदोबस्त करायला लावतात. म्हणजेच फुलवंतीच्या सुरक्षेसाठी व तिच्या खातिरदारीसाठी आता बादशाहचे काही लोक नेहमी फुलवंती सोबत असतील. असो, यानंतर आपण पाहतो की गोपाळ नाईक फुलवंतीकडे येतात आणि फुलवंतीला त्यांच्या गावात नाचगाण्याचा कार्यक्रम सादर करण्याची विनंती करतात. पण फुलवंती इथे गोपाळ नाईकांचा खूप अपमान करते. सोबतच आपण पाहतो की फुलवंतीला तिच्या कलेचा खूप घमंड आहे, इतका की समोरची व्यक्ती कोण आहे हे माहीत करून न घेताच ती त्यांना वाटेल तसं बोलत आहे. असो, आता गोपाळ नाईक जेव्हा फुलवंतीचा नकार ऐकून इथून जाणार असतात तेव्हाच फुलवंतीला माहीत होतं की गोपाळ नाईक पुण्यातून आलेले आहेत. जे माहीत होताच फुलवंती तिच्या माणसांना सांगते की गोपाळ नाईकांची खातिरदारी करा, आणि पुढे फुलवंती गोपाळ नाईकांना सांगते की तिने आजवर सर्व भारतात तिची कला सादर केली, पण पुण्यात तिची कला सादर करण्याची संधी तिला कधीच मिळाली नाही. तसेच ती गोपाळ नाईक यांच्यासाठी कार्यक्रम करण्यास तयार होते, पण एका अटीवर. प्रत्यक्षात हा काळ पेशव्यांचा काळ असतो व पुण्यातील शनिवारवाड्यात सध्या पेशवे राहत असतात, आणि या शनिवारवाड्यात कधी काळी मस्तानी राहत होती. त्यामुळे फुलवंतीची अट असते की जर ती पुण्यात नाचली तर फक्त शनिवारवाड्यातच नाचेल, कारण त्या वाड्याला मस्तानीच्या पायाची धूळ लागली आहे. आता फुलवंतीच्या कार्यक्रमासाठी पेशव्यांना मनवणं तर कठीण असतं, पण गोपाळ नाईक यांनी नवऱ्या मुलाच्या वडिलांना दिलेल्या शब्दासाठी ते फुलवंतीची ही अट मान्य करतात. तसेच इकडे पुण्यात जेव्हा फुलवंती येणार ही बातमी पुण्यातील रहिवाशांना माहीत होते तेव्हा सगळीकडे फक्त फुलवंतीचीच चर्चा व्हायला लागते, कारण आपल्याला माहीतच आहे की फुलवंती सर्व हिंदुस्थानामध्ये खूप प्रसिद्ध असते. असो, आता काही दिवसांनी फुलवंती पुण्यात जाते, जिथे पंत नावाचे एक पेशवे फुलवंतीचं खूप छान स्वागत करतात. तसेच जवळजवळ सर्वच पुणेकर फुलवंतीच्या स्वागतासाठी आलेले असतात. पण इतक्यात तिथे व्यंकटधरी नरसिंह शास्त्रींची पालखी येते, जे की पेशव्यांच्या दरबारातील खूप विद्वान पंडित असतात. खरं तर शास्त्रींना शास्त्राची खूप माहिती असते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले असतात व त्यांचे तर्क देखील लोकांना विचारात पाडणारे असतात, ज्यामुळे पुण्यातील सर्व लोक त्यांचा खूप मानसन्मान करत असतात. पण शास्त्रींचा होत असलेला हाच मानसन्मान फुलवंतीला पटत नाही, कारण सर्व हिंदुस्थानातील लोक तिच्या मागे पुढे करतात. पण पुण्यातील लोक मात्र फुलवंतीच्या सुंदरतेच्या नाही तर शास्त्रींच्या विद्वत्तेच्या प्रेमात आहेत. आता फुलवंती जेव्हा शास्त्रींना पाहते तेव्हा त्यांना पाहतच ती त्यांच्या प्रेमात पडते, पण हे लपवत मात्र ती स्वतःचा घमंडीपणा काही सोडत नाही. त्याचबरोबर पुढे पंतांकडून फुलवंतीला माहीत होतं की ज्या वसंत पंचमीच्या दिवशी शनिवारवाड्यात फुलवंतीचं नाचगाणं असणार आहे तेव्हा शास्त्री देखील तिथेच असणार आहेत, कारण आताच शास्त्रींनी वादविवादाची स्पर्धा जिंकली आहे, ज्यामुळे त्यांना पेशव्यांच्या हातून बक्षीस दिलं जाणार आहे. सोबतच तिला हे देखील माहीत होतं
की शास्त्रींना नाच गाण्याचा अजिबात शौक नाही आणि या सर्वापासून ते शक्यतो लांबच राहतात. पण फुलवंतीचं म्हणणं असतं की शास्त्रींना तिचं नाच गाणं पाहायला मिळणं म्हणजे त्यांचं खूप मोठं नशीब आहे. आता फुलवंतीला ते दालन पाहायचं असतं जिथे मस्तानी नाचायची. त्यामुळे पंत तिला त्या ठिकाणी घेऊन जातात जिथे आपण पाहतो की फुलवंतीला स्वतःमध्ये दडलेली मस्तानी दिसायला लागते आणि फुलवंती व मस्तानी मिळून इथे खूप नाचतात. आता फुलवंतीला सर्व पुणे फिरायचं असतं, त्यामुळे ती पंतांना याबद्दल सांगते. ज्यावर पंत म्हणतात की जर तुम्हाला पुणे पाहायचं असेल तर एखाद्या अस्सल पुणेकराच्या घरामध्ये तुम्हाला राहावं लागेल आणि तसं घर शास्त्रींचंच आहे. तसेच ते शास्त्रींच्या घराचं खूप कौतुक करतात की शास्त्रींचं घर इतकं छान आहे की देवांनाही तिथे राहायचा मोह होईल. सोबतच आपण नोटीस करतो की फुलवंतीला देखील शास्त्रींच्या घराचा मोह झालेला आहे. असो, यानंतर हे शारदे हे गाणं आहे ज्यात आपण शास्त्रींचं घर पाहतो आणि हे घर खरोखरच असं असतं की सर्वांनाच इथे राहावंसं वाटेल. इथे शास्त्री मुलांना शास्त्र, विद्या व त्या सर्व चांगल्या गोष्टी शिकवत असतात ज्या त्यांना शिकवायला हव्यात. त्याचबरोबर इथे आपण शास्त्रींच्या पत्नीला पाहतो ज्यांचं नाव लक्ष्मी असतं आणि शास्त्री व लक्ष्मीचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. आता यानंतर वसंत पंचमीचा दिवस येतो जेव्हा शनिवारवाड्यात फुलवंतीचं नाच गाणं होणार असतं. तसेच आपण इथे सवाई माधवराव आणि त्यांच्या पत्नीला पाहतो. या दोघांबद्दल सांगायचं तर सध्या पेशव्यांची सत्ता यांच्या हाती असते, तर इथेच शास्त्री देखील आलेले असतात आणि ते जेव्हा माधवरावांना भेटून चाललेले असतात तेव्हा माधवराव फुलवंतीचा नाच पाहण्यासाठी शास्त्रींना थांबायला सांगतात. खरतर फुलवंतीचा नाच पाहण्याची शास्त्रींची अजिबात इच्छा नसते, पण माधवराव आणि पेशवीनबाईंच्या विनंतीमुळे त्यांना थांबावं लागतं. त्याचबरोबर इथे मदर मंजिरी हे गाणं आहे जे गाणं फुलवंती म्हणत असते आणि सोबतच ती त्यावर नाचते, ज्यात तिच्या पायातील घुंगरू तुटतात आणि पुढे त्याच घुंगरांवर पाय ठेवून शास्त्री इथून त्यांच्या घरी निघून जातात. आता सर्वांनाच फुलवंतीचं नाच गाणं खूप आवडलेलं असतं, ज्यामुळे माधवराव बक्षीस म्हणून तिला जे काही हवं आहे ते मागायला लावतात. ज्यावर फुलवंती म्हणते की तिला न्याय हवा आहे. ती शास्त्रींवर हा आरोप लावते की जेव्हा ती नाचत होती तेव्हा शास्त्री त्यांच्या शेजारी बसलेल्या नानासाहेबांच्या कानात तिला बेताल वैश्या म्हणाले आणि हे मी स्पष्टपणे ऐकलं. आता माधवराव आणि दरबारातील सर्व फुलवंतीला समजावतात की शास्त्री असं काही बोलू शकत नाहीत. तसेच नानासाहेब देखील म्हणतात की त्यांना देखील आठवत नाही की शास्त्री मला असं बोलले, पण फुलवंतीने तर आरोप लावलेला असतो. त्यामुळे शास्त्रींना निरोप पाठवला जातो आणि त्यांना पेशव्यांच्या दरबारात बोलावलं जातं, जिथे शास्त्री मान्य करतात की ते फुलवंतीला बेताल वैश्या म्हणाले. सोबतच ते फुलवंतीला म्हणतात की मी तुम्हाला कच्चं मडकं देखील म्हणालो होतो. आता कच्चं मडकं म्हणजे असा कलाकार ज्याने त्याच्या कलेमध्ये विद्वत्ता प्राप्त नाही केली आणि त्याच्या कलेमध्ये खूप चुका होतात. आता इथे ही गोष्ट लक्षात ठेवा की शास्त्री जेव्हा हे सर्व बोलत असतात तेव्हा फुलवंती त्यांच्याकडे एकटक बघतच असते, जशी की ती त्यांच्या प्रेमातच पडली आहे. कारण चित्रपटाच्या शेवटी हा सीन मी पुन्हा समजवणार आहे. या सर्व सीनमध्ये मी काही गोष्टी नोटीस केल्या आहेत त्या मी शेवटी सांगेल. असो, आता फुलवंतीचा अपमान केल्यामुळे ती माधवरावांना म्हणते की या अपमानाची शास्त्रींना शिक्षा मिळायला हवी. साहजिकच दरबारातील जवळजवळ सर्वच फुलवंतीचा विरोध करतात, पण शास्त्रींनीच त्यांची चूक मान्य केल्यामुळे माधवराव यावर कारवाई करायचं ठरवतात. आता शिक्षा म्हणून फुलवंती तिची बाजू मांडते की याच दरबारात ती 1 घटका नाचेल. आता त्या काळातील 1 घटका म्हणजे आत्ताच्या वेळेनुसार 24 मिनिटे. असो, तर 1 घटका फुलवंती नाचत राहील आणि त्या एका घटकेत जर का फुलवंती नाचताना तिच्या तालासुरात एक चूक झाली तर ती शास्त्रींचे पाय धरून माफी मागेल आणि जर का 2 चुका झाल्या तर ती नाचगाणं सोडून देईल. तसेच जर का त्या एका घटकेत तिच्याकडून 3 चुका झाल्या तर ती आयुष्यभर शास्त्रींच्या घरात त्यांची दासी म्हणून राहील. तसेच ती म्हणते की जर का माझ्या नाचगाण्यात एकही चूक झाली नाही तर शास्त्रींच्या पायात घुंगरू घालून पुण्यातील सर्व पेठ्यांमध्ये मी त्यांना अस्वलासारखं फिरवीन. आता जे लोक पुण्यात 90 किंवा 80च्या दशकाच्या आधीपासून राहत असतील त्यांना माहीतच असेल की पुण्यात आधी अस्वलांच्या गळ्यात पट्टा घालून त्यांना कुत्र्यांसारखं फिरवलं जायचं आणि शास्त्रींना तशीच शिक्षा देण्याचं फुलवंती बोलत असते. असो, आता फुलवंतीची ही पैज शास्त्रींना मान्य असते, पण त्यांची एक अट असते की फुलवंती जेव्हा नाचत असेल तेव्हा पखवाज मात्र ते स्वतः वाजवतील. प्रत्यक्षात पखवाज धरायचा कसा हे देखील शास्त्रींना आजवर माहीत नसतं, पण शास्त्रींची ही अट माधवराव आणि फुलवंती मान्य करतात. तसेच पुढे शास्त्री जेव्हा घरी जातात तेव्हा नानासाहेब व त्यांचे मित्र त्यांना समजावतात की तुम्ही फुलवंतीला तसं बोलायला नको होतं आणि जरी बोललात तरी तिच्यासाठी पखवाज वाजवायचं बोलायला नको होतं. तसेच नानासाहेब म्हणतात की 4 दिवसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी धर्मसभा भरणार आहे आणि तुम्हाला तिथे जायचं आहे. तसेच राहिलं फुलवंतीच्या पैजेचं तर आम्ही तिला समजावून माघार घ्यायला लावतो, पण शास्त्री यावर नकार देतात आणि सर्वांना हे बोलून जायला सांगतात की ते फुलवंती सोबतची पैज लढणार. त्याचबरोबर इकडे फुलवंती सोबतचे कलाकार देखील फुलवंतीला समजावतात की जे झालं गेलं ते विसरून जा म्हणून, पण फुलवंती सर्वांवर खवळते आणि त्यांना तिच्यासाठी पखवाज वाजवायला लावते. तसेच इथे फुलवंती तोपर्यंत सराव करते
जोपर्यंत नाचून नाचून तिच्या पायातून रक्त येत नाही. सोबतच हे प्रकरण जेव्हा फुलवंतीच्या गुरुला माहीत होतं तेव्हा त्या फुलवंतीची मदत करण्यासाठी तिच्याकडे येतात, ज्यांचं नाव मीनाक्षी देवी असतं. त्याचबरोबर आपण एक छोटासा सीन पाहतो ज्यात माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी याबद्दल चर्चा करतात की शास्त्री जे काही बोलले ते विनाकारण बोलले नसणार. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल आणि शास्त्री जरी आपले असले तरी पेशव्यांच्या दरबारात न्याय त्यालाच मिळेल जो पैजेच्या दिवशी आपल्या कलेत चुकी करणार नाही. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की शास्त्री देखील पखवाज शिकण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि तेव्हाच शास्त्रींकडे त्यांचे गुरु, ज्यांचं नाव मार्तंड भैरव असतं, ते येतात. हे देखील शास्त्रींवर खूप चिडलेले असतात. ते शास्त्रींवर खवळत त्यांना म्हणतात की तू जसा तुझ्या क्षेत्रात विद्वान आहेस, महापंडित आहेस, तशी ती नाचगाणं करणारी स्त्री सुद्धा तिच्या क्षेत्रामध्ये महापंडित असू शकते, असा विचार तू का नाही केलास. आता यावर शास्त्री त्यांच्या गुरुची माफी मागतात आणि पैजेसाठी तयारी करण्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यायला सांगतात. पण मार्तंड भैरवांना माहीत असतं की फुलवंती खूप रागात आहे आणि शास्त्री तिच्या समोर टिकू शकणार नाही. त्यामुळे ते शास्त्रींना माफ करतात आणि शास्त्रींना पैजेसाठी तयार करायचं ठरवतात. तसेच दुसरीकडे मीनाक्षी देवी फुलवंतीला म्हणते की तू पुण्यात आली तेव्हाच चुकली होतीस, कारण या पुण्याने मस्तानीसोबत काय केलं हे सर्वांना माहीतच आहे आणि मस्तानीसारखं जीवन तुझ्या नशिबी यायला नको. आता मस्तानीसोबत पुण्यात काय झालं होतं हे जर माहीत नसेल तर थोडक्यात सांगतो. प्रत्यक्षात मस्तानी नाचगाणं करणारी बहुतेक मुस्लिम कलाकार होती आणि थोरले बाजीराव पेशवे ब्राह्मण जातीचे. तसेच बाजीराव आणि मस्तानीचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे या दोघांनी पुढे समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. पण त्यावेळी पुण्यात धर्मरूढी आणि परंपरा जपणारे जे लोक होते त्यांनी यांचा विरोध केला आणि यामुळेच पुण्यात मस्तानीचे खूप हाल झाले, इतके की त्याला कैद सुद्धा करून ठेवलं होतं. असो, तर आपण आपल्या चित्रपटाच्या स्टोरीवर पुन्हा येऊयात. तर इथे मीनाक्षी देवी अवंतीवर रागिणीला बोलावतात, ज्या की फुलवंती सारख्याच कलाकार असतात आणि या आता फुलवंतीला तिच्या सरावात मदत करणार असतात. तसेच इकडे मार्तंड गुरुजी शास्त्रींना पखवाज शिकवण्यासाठी खूप साऱ्या पखवाज वादकांना बोलावून घेतात. जिथे पखवाज शिकवत असताना सर्वांना माहीत होतं की शास्त्रींना पखवाज कसा धरायचा हे देखील माहीत नाही. पण यांच्याकडे पैजेसाठी 1 महिन्याचा वेळ असतो आणि शास्त्रींना स्वतःवर विश्वास असतो की या 1 महिन्यात ते पखवाज नक्की शिकतील, कारण याआधी त्यांनी एकाच महिन्यात 4ही वेदांचा अभ्यास केला होता. तर आता इकडे शास्त्रींचा सराव सुरू होतो आणि तिकडे फुलवंतीचा. पण यातच आपण पाहतो की शास्त्रींच्या पत्नीला म्हणजेच लक्ष्मीला शास्त्रींची खूप चिंता वाटायला लागते. तिला वाटतं की शास्त्री फुलवंतीच्या प्रेमात तर नाही ना पडले, कारण सर्वच नोटीस करतात की या पैजेच्या नादात शास्त्री लक्ष्मीला लक्ष्मी म्हणून नाही तर फुलवंती म्हणून हाक मारतात आणि असं बहुतेक फुलवंतीबद्दल सारखा विचार केल्यामुळे ती शास्त्रींच्या मनात बसली असावी. असो, पुढे याच चिंतेमुळे लक्ष्मी शास्त्रींना सावध देखील करतात की जरी तुम्ही फुलवंतीसाठी पखवाज वाजवणार असाल तरी हे तुमच्या हातात आहे की स्वतःला तिच्या प्रेमात पडू द्यायचं की नाही. प्रत्यक्षात पुढच्या सीनमध्ये आपल्याला समजतं की शास्त्री ही पैज जिंकूत किंवा हारूत, पण यात दोन्ही बाजूने नुकसान मात्र लक्ष्मीचंच होणार आहे. कारण जर का शास्त्री ही पैज जिंकले तर फुलवंती लक्ष्मी व शास्त्रींच्या संसारात येईल आणि ते हरले तर शास्त्रींचा खूप अपमान होईल, म्हणजेच सर्वात हार लक्ष्मीचीच असेल. आता यानंतर तो दिवस येतो जेव्हा फुलवंती व शास्त्रींना पैजेसाठी समोरासमोर यायचं असतं. त्यामुळे हे दोघेही सज्ज होतात आणि पुढे पेशव्यांच्या दरबारात त्यांची स्पर्धा सुरू होते. आता इथे भोशंभो हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की शास्त्री पखवाज वाजवतात आणि त्यांच्या तालावर फुलवंती नाचते. आता या 24 मिनिटाच्या एका घटकेत फुलवंती खूप छान नाचते, पण जेव्हा वेळ संपणार असते तेव्हा तिच्या तालात तिच्याकडून एका पाठोपाठ 3 चुका होतात, ज्यामुळे शास्त्री ही पैज जिंकतात. पण इथे आपण नोटीस करतो की पैज हरल्याचं दुःख ना फुलवंतीला आहे ना पैज जिंकल्याचा आनंद शास्त्रींना. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. आता इथेच फुलवंती तिच्या केसातील गजरा काढून शास्त्रींना देते, हे सांगण्यासाठी की ती आता शास्त्रींची दासी आहे. तसेच शास्त्री जिंकले म्हणून पुण्यातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे फुलवंती जेव्हा पैज हरून मीनाक्षी देवीकडे येते तेव्हा सर्व पाहतात की फुलवंतीला पैज हरण्याचा खूप आनंद झाला आहे. ज्यावर मीनाक्षी देवी तिला म्हणतात की मी तुला लहानपणापासून ओळखते आणि हे शक्य नाही की तुझा ताल चुकू शकतो, असं म्हणून त्या फुलवंतीला कानाखाली लावतात आणि तिला म्हणतात की तू शास्त्रींच्या घरात त्यांची पत्नी म्हणून नाही तर दासी म्हणून जाणार आहेस. आता इतक्यात तिथे शास्त्री येतात, जे की फुलवंतीला त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. पण ते फुलवंतीला घरी न घेऊन जाता माधवराव पेशव्यांकडे घेऊन जातात आणि इथे शास्त्री माधवरावांना म्हणतात की ज्या दिवशी या पैजेची सुरुवात झाली होती तेव्हा मी पाहिलं की फुलवंती उत्तम कलाकार आहे, पण त्यांच्यात खूप अहंकार व घमंड आहे आणि तोच अहंकार कमी करण्यासाठी मी त्या दिवशी त्यांना बेताल वैश्या म्हणालो होतो. पण तेव्हा त्यांना माझं म्हणणं समजलं नाही व त्यांनी ते मनावर लावून घेतलं आणि आता फुलवंती पैज हरल्यामुळे अखेर त्यांचा अहंकार व घमंड निघून गेला आहे. मला फक्त हे सांगायचं होतं की कलाकार कितीही महान असला तरी त्याचे पाय जमिनीवरच असायला हवेत
आणि ते करण्यात मी यशस्वी झालो. तसेच माझी ही इच्छा अजिबात नाही की फुलवंती माझ्या घरी माझी दासी म्हणून राहावी. त्यामुळे तुम्ही त्यांना मानसन्मानाने झालं गेलं विसरून इथून पाठवून द्या. आता फुलवंतीला देखील शास्त्रींचं असं वागणं समजलेलं असतं, पण यावरती माधवरावांना म्हणते की तिच्या अहंकारासोबत तिचं ते रूप देखील निघून गेलं आहे ज्यामुळे तिला सर्व ओळखत होते. आणि आता तिचा नवीन जन्म झाला आहे, ज्यामुळे आता तिला कुठेही जायचं नाही आणि आयुष्यभर तिला शास्त्रींची सेवा करायची आहे. त्यांनी फुलवंतीला गोठ्यात ठेवो अथवा घराच्या उंबरठ्याजवळ, शास्त्री तिला जशी ठेवतील तशा अवस्थेत राहायला ती तयार आहे. आता हा सीन इथेच कट होतो आणि पुढे आपण फुलवंतीला शास्त्रींच्या घरात पाहतो. इथे ती खूप आनंदाने शास्त्रींच्या घरात जाते, पण आत गेल्यावर ती पाहते की शास्त्री त्यांच्या सर्व कुटुंबासोबत हे घर सोडून गेले आहेत व त्यांच्या घरात त्यांच्या नोकराशिवाय कोणीच नाही. तसेच तो देखील इथून चाललेला असतो. पण जाता जाता तो फुलवंतीला एक पत्र देतो, जे की शास्त्रींनी फुलवंतीसाठी दिलेलं असतं. यामध्ये शास्त्रींनी लिहिलेलं असतं की तुम्ही म्हणाल्या होतात की मी जर का हरले तर माझ्या घरात दासी म्हणून याल, त्यामुळे आता हे घर तुमचं आहे. आणि राहिला प्रश्न माझा, तर माझ्या मनात माझ्या पत्नीशिवाय म्हणजेच लक्ष्मी व्यतिरिक्त कोणालाही जागा नाही. आता हे पत्र वाचल्यानंतर फुलवंतीला खूप दुःख होतं, कारण तिने शास्त्रींसोबत राहण्यासाठीच हे सर्व केलं होतं. पण दुसरीकडे आपण पाहतो की शास्त्री त्यांच्या पत्नीसोबत दुसरीकडे राहायला चाललेले असतात. आणि इथे आपल्याला माहित होतं की शास्त्री देखील फुलवंतीवर खूप प्रेम करतात, पण समाजाच्या बंधनांमुळे त्यांना फुलवंतीसोबत राहता येत नाहीये. याच विचारांनी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि हे लक्ष्मीला देखील कळून चुकलेलं असतं. त्याचबरोबर शेवटच्या सीनमध्ये दाखवतात की फुलवंतीने आता एकटीने शास्त्रींच्या घरात राहायचं ठरवलं आहे, या आशेने की ते कधीतरी तिला भेटायला येतील. पण आता आपण देखील पाहतो की फुलवंती आता आनंदी आहे, कारण शास्त्री तिच्या जीवनात येण्यापूर्वी ती एका गावात कधीच राहिली नाही. पण शास्त्रींची दासी म्हणून का असेना, पण आता तिचं पुण्यात हक्काचं घर आहे आणि यातच ती खूप आनंदी आहे. सोबतच हा चित्रपट इथेच संपतो. आता आपण त्या पॉइंट्सवर नजर टाकूयात ज्या मी तुम्हाला चित्रपटाच्या शेवटी सांगणार होतो. तर फुलवंती एक प्रसिद्ध कलाकार होती, ज्यामुळे ती हिंदुस्थानात वेगवेगळ्या गावी जाऊन तिची कला सादर करायची आणि यामुळेच तिचं स्वतःचं घर नव्हतं. पण जेव्हा ती पुण्यात आली तेव्हा तिच्या नजरेत शास्त्रीचे कसे व्यक्ती होते ज्यांना तिच्यापेक्षाही जास्त मानसन्मान मिळत होता. आणि साहजिकच आपल्यापेक्षा जास्त दर्जा फुलवंतीला शास्त्रींमध्ये दिसला, त्यामुळे ती शास्त्रींच्या प्रेमात पडली. पण शास्त्रींचं आधीच लग्न झालेलं आहे हे जेव्हा फुलवंतीला माहीत झालं तेव्हा तिने पैजेचा कट केला आणि त्यांना आपलं बनवण्याचा प्रयत्न केला, ज्यात ती यशस्वी सुद्धा झाली. तसेच शास्त्रींनी देखील फुलवंतीला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा ते देखील तिच्या प्रेमात पडले होते आणि दरबारात ते फुलवंतीला बेताल वैश्या म्हणाले होते हे वाक्य बहुतेक शास्त्री म्हणाले नव्हते. आणि फुलवंतीने जेव्हा त्यांच्यावर आरोप लावला होता बहुतेक तेव्हाच त्यांना फुलवंतीची सर्व चाल माहीत झाली होती की फुलवंती त्यांच्यावर प्रेम करते म्हणून. पण शास्त्रींनी जर का स्पष्टपणे फुलवंती व बाकी लोकांना हे सांगितलं असतं की त्यांचंही फुलवंतीवर प्रेम आहे, तर याला त्यांच्या समाजाने तेव्हाच विरोध केला असता आणि यांची प्रेमकथा सुरू होण्यापूर्वी संपली असती. ज्यामुळे शास्त्री देखील फुलवंतीच्या पैजेच्या खेळात सामील झाले आणि त्यांनी दासी म्हणून का असेना पण फुलवंतीला अखेर त्यांची करून घेतली. तसेच या दोघांचा खेळ ज्या व्यक्तींना समजतो त्या म्हणजे फक्त मीनाक्षी देवी आणि लक्ष्मी. ज्यामुळे मीनाक्षी देवी फुलवंतीला यामुळे मारतात की ती शास्त्रींकडे त्यांची पत्नी म्हणून नाही तर दासी म्हणून जात आहे, आणि लक्ष्मी फुलवंती व शास्त्री एकत्र येऊ नयेत त्यामुळे शास्त्रींना सर्व काही सोडून दुसरीकडे संसार मांडायला घेऊन जाते, जे की नक्कीच तिने शास्त्रींना इमोशनल ब्लॅकमेल करून तसं करायला लावलं असणार. असो, तर हा असा होता फुलवंती चित्रपट. या चित्रपटाची कथा बाळासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित होती. याला डिरेक्टेड केलं होतं स्नेहल तरडे यांनी आणि याला संगीत दिलं होतं अविनाश विश्वजित यांनी.